षटक फेकेल गोलंदाज दिनेश उलवेकर हा पहिला अस्त्र तुम्ही इथे पाहता. सेकंड मॅच गेम ऑन होतोय. पंचांचा हिरवा कंदील. पहिलाच बॉल प्रगतीपथावर आहे. मंडेटरी पॉवर सर्कलचं षटक. 5 षटकांची मॅच दोन्ही टीम साठी. कॉम्बॉक्स मधून खूप सारे शुभेच्छा. गेम ऑन. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये फ्लाय होता, मात्र क्षेत्ररक्षकाचा खूप चेंडू दूर डिलिव्हर झाला, त्याच्या कारणे ते फलंदाज सेफ स्क्रीनवरती पाहायला मिळतील. मिळालेल्या चेंडूवरती एक धाव. वैयक्तिकांना संघाचं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज सचिन भगत मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती सिंगल तुम्हाला पाहायला मिळाली. सेकंड बॉल स्ट्राईक इथे रोटेट झाली. स्ट्राईक वरती प्रणित भगत हा फलंदाज तुम्ही पाहता. सेकंड बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थोडं इनस्विंग पाहायला मिळालं, आतमध्ये घुसला आणि त्याचा फायदा मिळतोय गोलंदाज दिनेश उलवेकरला. फायदा मिळेल कोंबडबुजे टीमला. हा निर्धाव चेंडू. पहिला षटक मिलिटरी पॉवर सर्कलचा. या षटकामध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षण तिसगाच्या बाहेर आहेत. त्याच्या अवची इथे चांगली गोलंदाजी करायची आहे, मात्र इथे थांबणार नाहीये प्रणित भगत. प्रणित भगतच्या बॅट मधून हा पहिला चौकार येईल महेश स्पोर्ट शेलगर टीमला. तरी ते चौकार आलाय फलंदाज प्रणित भगतच्या बॅट मधून. टोटल 5 धावा धावफलकावरती. पहिला षटक आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न इथे करतोय शेलगर संघ. प्रहार केला जातोय, चेंडू हवेमध्ये. इथे मात्र पहिला सुयश मिळाला असता. कॅच इथे ड्रॉप होतोय. फलंदाजाला जीवनदान मिळेल. फलंदाज प्रणित भगतला इथे जीवनदान मिळतोय. एक धाव मिळेल महेश स्पोर्ट शेलगर टीमला. टोटल 6 धावा फलकावरती. टोटल या स्पर्धेच्या 12वी कॅच ड्रॉप होत्या. कॅच ड्रॉप करणं म्हणजे त्याच फलंदाजाला पुन्हा एकदा इन्व्हाइट करणं बॅटिंगसाठी, कारण कॅच ड्रॉप झाली होती रोहित शर्माची. तुम्ही इतिहास पहा, नक्कीच 4 धावेवर कॅच सोडली होती आणि 264 धावांची एक इतिहास केली मैदानाच्या आतमध्ये साकारली होती. इथे पुन्हा एकदा चान्स आहे आणि हा सेकंड कॅच. गोलंदाजी चांगली होत्या, त्याला 7 क्षेत्ररक्षक देत नाहीये. सलग दुसऱ्या चेंडूवरती हा दुसरा जीवनदान मिळेल. फलंदाजी करत असताना सचिन भगतला एक जीवनदान मिळालाय, प्रणित भगतला जीवनदान मिळालाय. टोटल धाबा इथे फलकावरती पाहायला मिळतील 8 धाबा. जीवनदान देणं हे खूप धोक्याची घंटा ठरू शकतोय गोलंदाजी करत असताना कोंबडबुजे टीमसाठी. दोन्ही फलंदाजांना एक एक जीवनदान दिलाय आणि त्याची किंमत नक्कीच इथे मोजावी लागेल. गोलंदाजी इथे चांगली होते, त्याला साथ देणं क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून गरजेचं आहे कोंबडबुजे टीमला. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी करतोय दिनेश उलवेकर हा गोलंदाज. नेक्स्ट बॉल समोर फलंदाज प्रणित. बॅटचा फेस कोल्लाय. कव्हर ड्राईव्हचा हा फटका. क्षेत्ररक्षण इथे मात्र वेगाने चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होता, तिसऱ्या धाबेचा प्रयत्न होता आणि इथे 3 धाबा कंप्लीट होतील. जबरदस्त रणनीती बिटवीन 2 क्षेत्ररक्षणच्या 2 फलंदाजांच्या माध्यमातून चांगलं तालमेल तुम्ही पाहता. 3 धाबा मिळतील शेवटच्या बॉल मध्ये. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. 1 षटकाच्या अखेरीस बिनबाद टोटल 11 धाबा. चला आपण प्लीज आयोजकांना विनंती आहे की आपण ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा.
तर पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. दोन्ही फलंदाजांना जीवनदान मिळालंय. गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली. दिनेश उलवेकरचं कौतुक करावं लागेल, साथ देत नाहीये कोंबडभुजी संघ. पहा इथे हलक्या हातांना पुश केला जातोय. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न तू मै धोके इथे पत्करावा लागेल. फलंदाज बाद होतील. रनआउटचा शिकार होतोय. बॅटिंग करत असताना महेश पोट शेलगर टीमला हा पहिला धक्का. प्रणित भगत मैदानातून बाहेर होतोय. तरी ते पहिला हा धक्का लागतोय. रनआउटचा शिकार झालाय प्रणित भगत. प्रणित भगतला जीवनदान मिळालं होतं, मात्र त्याचा फायदा इथे उचलता आला नाहीये. पहिला धक्का लागतोय शेलगर टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आदित्य भगत हा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज स्वतः संगनायक मैदानाच्या आतमध्ये इन झाला. समोर सचिन सज्ज असते. सचिन बॅटचा फेस खोललाय. क्षेत्ररक्षक आहेत. अवकेच्या बाहेर जाईल. हा पहिला ब्रँडेड षटकार येतोय फलंदाज सचिन भगतच्या बॅट मधून. पहा इथे सचिन पूर्णपणे फायदा उचलत असताना मैदानाच्या आतमध्ये. सेकंड बॉल पुन्हा प्रहार केलाय. सचिन इथे दाखवतोय उडान तो भरनी है, चाहे कहीं बार गिरना पड़े, सपनों को पूरा करना है, चाहे खुद से भी लढना पड़े. स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय महेश स्पोर्ट शेलगर संघ आणि तो स्वप्न सत्यात उतरण्यासाठी इथे अथोर मेहनत केली जातोय सचिन भगतच्या माध्यमातून. सलग 2 चेंडूवरती हे 2 षटकार आल्यात. धावत संख्येला वेग मिळेल 6 ने. टोटल संघाची धावत संख्या तुम्ही फलकावरती पाहू शकता 24 धावा. नेक्स्ट बॉल गोलंदाज तयार होतोय. करणवर प्रहार केले आणि इथे संधी. यस, त्याच्यानंतर बॅकअप देतोय. करण देखील दाखवतोय इथे माझ्यामध्ये क्षमता आहे, मी देखील कमबॅक करू शकतोय. अखेरकार इथे सचिनची विकेट मैदानातून बाहेर होतोय. पहा सलग 2 चेंडूवरती 2 षटकार लागले. थोडा प्रेशर क्रिएट झाला होता गोलंदाज करण कोहलीवर आणि त्या प्रेशरला रिलीज केला. चौथ्या चेंडूवरती सचिन भगतची विकेट मैदानातून बाहेर काढली. चांगली गोलंदाजी करतोय. बॅकअप देण्याचा प्रयत्न राहिला गोलंदाज करण कोहलीचा आपल्या षटकामध्ये. 24 धाब्यावर हा दुसरा धक्का महेश स्पोर्ट शेलगर टीमला. समोर फलंदाज ऑन स्ट्राइक वरती स्वतः संगनायक आदित्य भगत. लाईन पाहिली जाईल पंचांच्या माध्यमातून. यस, हा पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू वाईट आहे. एक स्ट्राइक धाव मिळेल शेलगर टीमला. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली तर 25 लॉस्ट ऑफ 2 विकेट. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष खूप चांगला करतोय महेश स्पोर्ट शेलगर संघ. पुढचा बॉल सेकंड ओव्हर थोडा महागडा फेकतोय गोलंदाज करण कोहली. समोर आदित्य आहे. स्वतः संघनायक आहेत. 2 धक्के लागलेत आपल्या टीमला. इथे चांगलं डाबेला सावरणं गरजेचं आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होता, नकारलाय कुशल भगतनं. फक्त एकच धाब्यावर इथे समाधान मानलं जातोय. या एका धाब्यानं संघ पुढे सरकतोय. टोटल 26 धाबा. स्ट्राइक वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल कुशल भगत. इनेट नंबर 4 चौथ्या क्रमांकाचा फलंदाज तुम्हाला ऑन स्ट्राइक वरती पाहायला मिळेल. शेवटचा बॉल असेल. गोलंदाज तयार होतोय करण कोहली. शॉर्ट पिच बॉल, अतिशय सुंदर फटका. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय वेगाने. बाउंड्री लाईनच्या बाहेर शेवटच्या बॉल मध्ये आलाय. कुशल भगतच्या बॅट मधून हा चौकार.
तर दोन षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. पहिल्या षटकामध्ये दिनेश उलवेकरनं धावा खर्च केल्या टोटल 11. सेकंड ओव्हर थोडं मागडं राहिलं. करण कोहलीचा एक विकेट जरूर आली, मात्र धावा खर्च केल्या टोटल 19. दोन षटकांच्या अखेरीस 30 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतील. चांगलं स्टार्ट मिळालंय महेश स्पोर्ट शेलगर टीमला. अजूनही 18 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. इथून साजेदारीची खूप गरज आहे. आदित्य भगत स्वतः संघनायक आहे आणि संघनायकाला चांगल्या जबाबदारीनं खेळ इथे साकारावा लागेल महेश स्पोर्ट शेलगर टीमला आणि तितकं साथ द्यावं लागेल फलंदाज कुशाल भगतला. तिसरा षटक सेकंड स्पेल पुन्हा एकदा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल दिनेश उलवेकर. हा गोलंदाज तुम्ही इथे पाहता. संघनायकानं विश्वास दाखवलाय. पहिला षटक अतिशय सुंदर फेकलं दिनेश उलवेकरनं. सेकंड स्पेल कशा रीतीनं राहील हे पाहणं गरजेचं आहे. फिल्डिंगची रचना पूर्णपणे चेंज केली जातोय. चांगलं फिल्डिंग डिपार्टमेंट इथे सजवलं जातोय कोंबडबुजी टीमच्या माध्यमातून. टॉस जिंकलाय, मात्र इथे निर्णय घेतला होता गोलंदाजीचा. थोडासा अद्यापिक संकट सावरतोय कोंबडबुजी टीमवर, कारण की 12 चेंडूंच्या अखेरीस 30 धावा खर्च केल्यात. सेकंड स्पेल पहिलाच बॉल, गोलंदाज तयार होतोय दिनेश. बॅटचा फेस कोलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू नो मॅच लँड डिलिव्हर होतोय. तोपर्यंत इथे दुसऱ्या धाबेचा हा प्रयत्न होतोय. 2 धाबा इथे कंप्लीट होतील. संघाची टोटलला जाऊन पोहोचेल ती मात्र 32च्या घरात. 32 धाबा तुम्हाला फलकावरती पाहायला मिळतील. आदित्य भगत स्वतः संघनायक आहेत आणि संघनायकाची भूमिका इथे मात्र पार करत असताना 2 धाबा फलकावरती लागल्या. टोटल 32 धाबा तुम्हाला पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल, गोलंदाज तयार होतोय. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटनं चेंडूचा संपर्क होत नाही. या दुसऱ्या धाब्याचा पुन्हा प्रयत्न केला जातोय आणि इथे 2 धाबा कंप्लीट होतील. जबरदस्त रनिंग द बिटवीन द विकेट. चांगलं तालमेल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तुमचं कॉन्ट्रिब्युशन खूप चांगलं होणं गरजेचं आहे. जिथे सिंगल आहे त्याला डबलला कन्वर्ट करणं हा कॉन्ट्रिब्युशन खूप महत्त्वाचा असतोय आणि तो सध्याच्या स्थितीमध्ये आपण महेश स्पोर्ट शेलगर टीमच्या माध्यमातून पाहतोय. 2 चेंडूमध्ये 4 धाबा खर्च केले या षटकामध्ये दिनेश उलवेकरनं. पुढचा बॉल, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्करचे वार करण्याचा प्रयत्न होता आदित्य भगतवर. चेंडूला सन्मान दिलाय, फक्त इथे सिंगल. ज्या रीतीनं सचिन भगत आऊट झाला त्याच्यानंतर एकेरी दुहेरी धाब्याला प्राधान्य देतोय तो मात्र शेलिगर संघ जाऊन पोहोचतोय टोटल 35. 35च्या घरात. स्ट्राईक वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल कुशल भगत, ज्याच्या बॅट मधून शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलमध्ये चौकार आला होता. कुशाल प्रहार करण्याचा जरूर प्रयत्न होता. लो फुलटॉस बॉल होता. इथे फक्त सिंगल. या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी आपण पाहता. त्याच्यानंतर कुशल तांडेल उर्फ मर्या यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती तुमचं देखील हार्दिक स्वागत आहे. चांगली गोलंदाजी करतोय, कौतुक करावं तेवढं कमी गोलंदाज दिनेश उलवेकरचा. बॅटचा फेस कोलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे त्यांना हा तिसरा धक्का लागेल. संघनायकाची खेळी संपुष्टात येईल. आदित्य भगत मैदानातून बाहेर होतोय. हा तिसरा धक्का महेश स्पोर्ट शेलगर टीमला. तर हा पहिला सुयश मिळतोय गोलंदाज दिनेश उलवेकर. हा तिसरा धक्का लागतोय शेलगर टीमला. संघनायक आदित्य भगत मैदानातून बाहेर होतोय. तर 5वा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालाय सौरभ कडू. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळतोय दिनेश उलवेकरच्या माध्यमातून. हा षटक खूप महत्वाचा राहिला गोलंदाजी करत असताना कोंबडबुजी टीमला, कारण की 2 षटकामध्ये
टोटल 30 धाबा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर कमबॅक हे गरजेचं होतं कोंबडबोजे टीमला आणि तो कमबॅक मिळवून दिला गोलंदाज दिनेश उलवेकर या गोलंदाजांना. कारण की दिनेश उलवेकरचा विचार केला या षटकामध्ये 5 चेंडू फेकले, फक्त धावा खर्च केल्या 6 आणि एक फलंदाजाला बाद केला. चांगली ती रणनीती आखावी लागेल बॅटिंग करत असताना शेलगर टीमला. 3 धक्के जरूर लागलेत, मात्र कुशल भगत ज्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय तो अद्याप एक मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यानंतर कुशल नेतृत्व कुशल तांडेल साहेब यांचे इथे शुभागमन झालं. आपल्याला विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. शेवटचा बॉल गोलंदाज तयार होईल दिनेश उलवेकर. प्रहार केला जातोय, कव्हर ड्राईव्ह 6 फटका, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार शेवटच्या बॉल मध्ये मिळतील. ते मात्र शेलगर टीमला 4 धावा. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 3 षटकांच्या अखेरीस टोटल संघाची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला फलकावरती पाहायला मिळतील 40 धावा. थँक्यू डेझा. कुशल तांडेल यांचा सत्कार करते सन्मान्य अनिकेत दादा यांच्या शुभास्ते हा सन्मान सोहळा इथे केला जातोय. पण प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान भारतीय संस्कृतीला जपताना आमचे दमदार आयोजक करते. खूप चांगली स्पर्धा तुम्ही इथे पाहता. नक्कीच आमदार चषकाचा हा भव्य आयोजन 3 दिवस तुम्हाला ही स्पर्धा नक्कीच या मैदानावरती पाहायला मिळेल. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहतोय. उद्या या स्पर्धेचा तुम्हाला फायनलचा दिवस पाहायला मिळेल. प्रत्येक पाहुण्यांचा मानसन्मान या भव्य व्यासपीठावरती होताना आपण पाहतोय. अतिथी देव आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान या भव्य व्यासपीठावरती होत आहे. सर्व अतिथीगणांचा पुन्हा एकदा मनापासून आभार. सर्व प्रेक्षकांचा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. 3 षटकांच्या अखेरीस 40 धावा इथे बनवल्यात शेलगर टीमना. बॅटचा फेस कोल्लाय, चेंडू हवेमध्ये फ्लाय होतोय आणि इथे पहिल्याच बॉलवरती सुयश मिळेल गोलंदाज मनोज भगतला. स्वतः संघनायक आहेत आणि पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन करतात. ठाम ठेवला आणि चांगली गोलंदाजी तुम्हाला सध्या पाहायला मिळेल. 40 धाब्यावर हा 4था धक्का लागतोय बॅटिंग करत असताना महेश स्पोर्ट शेलगर टीमला. समोर ऑन स्ट्राईक वरती फलंदाज सज्ज असतील. कुशल भगत सध्याच्या स्थितीमध्ये चांगली बॅटिंग साकारतोय शेलगर टीमसाठी. हा स्लोवर गतीचा चेंडू स्पेस केला होता गोलंदाजांना. चेंडूचं मेरिट पाहिलं जातं आणि तशा रीतीनं खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या चेंडूवरती मिळतील 2 धाबा. चांगली बॅटिंग करतोय कुशल भगत. संकट मोचक खेळ ते मैदानाच्या आतमध्ये साकारतोय महेश स्पोर्ट शेलगर टीमसाठी. कारण की 4 धक्के लागल्या. एक असा फलंदाज जो सध्याच्या स्थितीमध्ये चांगली बॅटिंग करतोय कुशल भगत. गोलंदाज तयार होईल. चेंज स्पेस व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळालं. गोलंदाज मनोज भगत स्वतः संघनायक आहेत आणि संघनायक कसा असला पाहिजे. संघनायकाकडे चांगली फलंदाजी असली पाहिजे. संघनायकाकडे चांगली गोलंदाजी असली पाहिजे. संघनायकाकडे चांगलं फिल्डिंग डिपार्टमेंट असलं पाहिजे. असं सर्व गुण संपन्न म्हणजे संघनायक असलं पाहिजे. इथे यास लाईन पाहिली जाईल. हा चेंडू ऑप्शनच्या खूप बाहेर होता आणि इथे मात्र पंचांचा इशारा येतोय इट इज द वाईट. एक्स्ट्रा 1 धाव मिळेल महेश स्पोर्ट शेलगर टीमला. टोटल संघाची धावसंख्या प्रणय मात्र यस 43 धाबा फलकावरती सध्या पाहू शकता. 43 धाबा. 4थं षटक इथे फेकतोय स्वतः संघनायक मनोज भगत. पहिल्या बॉलवरती विकेट. दुसऱ्या चेंडूवरती 2. तिसरा चेंडू डॉट. पुन्हा लाईन इथे पाहिली जाईल. हा बॅक टू बॅक दुसरा चेंडू वाईट फेकलाय
गोलंदाज मनोजनं आणि एक्स्ट्रा धाबा खर्च करतोय कोंबडभुज संघ, एक्स्ट्रा धाबा दान करतोय महेश स्पोर्ट शेलगर टीमला. टोटल 44 धाबा तुम्ही फलकावरती पाहू शकता. नेक्स्ट बॉल, पुन्हा इथे चांगली गोलंदाजी. इथे पहा जहा ईर्षेनं गोलंदाजी एकच टप्प्यावर ठाम राहिले आणि अखेरकर त्यांना यश मिळतोय. हा चेंडू निर्धाव पाहायला मिळेल. चेंडू फडल्यानंतर थोडा बाहेर वलंग येतोय. आउट स्विंग अशी गोलंदाजी सध्याच्या स्थितीमध्ये तुम्ही मनोज भगत या गोलंदाजाकडून पाहता. पहा पडल्यानंतर बाहेर वलंग येते. सलग हा दुसरा चेंडू निर्धाव. 2 चेंडू सलग वाईट, त्याच्यानंतर सलग 2 चेंडू निर्धाव फेकल्या. काय गोलंदाजी करतोय मनोज भगत आपल्या टीमसाठी. धावसंख्येला स्थगिती लावण्याचा प्रयत्न राहिला मनोज भगत या गोलंदाजाचा आणि टोटल संघाची धावसंख्या सध्याच्या स्थितीमध्ये 44. चेंडूचा विचार केला प्रणय तर शेवटचा बॉल असणार आहे या षटकामधला. समोर फलंदाज तुम्ही पाहता कुशल भगत. हा फलंदाज कुशलला शांत ठेवलाय. समोर इन डिलिव्हरी. शेवटचा बॉल देखील इथे निर्धाव पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 3 चेंडू इथे निर्धाव फेकले. गोलंदाज मनोज भगतनं 4 षटकांचं केली ते समाप्त होतोय. 4 षटकांच्या अखेरीस महेश स्पोर्ट शेलगर संघ जाऊन पोहोचतोय. टोटल 4 फलंदाज बाद झाल्यानं 44 धाबा फलकावरती. तर 4 षटक इथे समाप्त झाल्या. अर्थात 24 चेंडूंच्या अखेरीस टोटल धाबा खर्च केल्या कोंबडभुज टीमनं 44. शेवटचा षटक असेल गोलंदाज मिलिंद धुले. इथे प्रहार केलाय बॅकवर्ड्स कव्हर लेगच्या डोक्यावरनं. चेंडू फरार होतोय. यस, बाउंड्री लाईनच्या बाहेर. दॅट इज द मायटी 6 रन. टँक डीजे शेवटच्या षटकामध्ये कशा रीतीनं बॅटिंग करू याचं उत्तम उदाहरण दाखवलं जातोय. फलंदाज प्रफुल्ल भगत. हा फलंदाज तुम्ही पाहता ना प्रफुल्ल भगतच्या बॅट मधून हा पहिला षटकार. 600च्या स्ट्राईक रेटमध्ये खेळण्याची पसंती दिली ते मात्र प्रफुल्ल भगतनं. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेनं हा फटका कन्व्हर्ट केला. क्षेत्ररक्षक आहेत, फक्त एकच धाव मिळेल. स्ट्राईक इथे रुटेड होईल. टोटल संघाची धावसंख्येचा विचार केला ना तर 51 धाबा, 50 धाबा कंप्लीट करत असताना 51 धाबा तुम्ही धाव फलकावरती पाहता. स्लोवर बॉल, चेंडूचा मिरिट पाहिलं जात आहे आणि तशा रीतीनं खील साकारतोय. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सरळ येतोय बाउंड्रीच्या बाहेर. 6 धाबांसाठी षटकार. थँक यू डीजे. कुशल भगत अतिशय सुंदर बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये शेलगर टीम साठी. पुन्हा प्रहार केला जातोय. इथे फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून व्यवस्थित कॉल झालं नाहीये आणि त्याच्या कारण इथे मिळतील महेश स्पोर्ट शेलगर टीमला 2 धाबा मिळेल जीवनदान फलंदाज कुशल भगतला. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 59 धाबा धाव फलकावरती. चांगले बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये महेश स्पोर्ट शेलगर संघ. पहा हा स्लोवर गतीचा बॉल. गतीमध्ये मिश्रण केलं होतं मात्र लाईन व्यवस्थित पकडता आली नाही. पंचांचा इशारा होते इट इज द बाईट. एक्स्ट्रा 1 धाव देऊन जाईल शेलगर टीमला. टोटल 60 धाबा ऑन बोर्ड वरती. 60 धाबा. गोलंदाज तयार. इथे पुन्हा चेंडू हवेमध्ये नो मास लँड डिलिव्हर होतोय. तोपर्यंत इथे सिंगल मिळेल. शेवटच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग करतोय महेश स्पोर्ट शेलगर संघ. टॉस सरला होता. प्रवाहाच्या उलट्या दिशेनं प्रवास करायचा होता आणि तो प्रवास सुखरूप करत असताना तो मात्र शेलगर संघ 61 धाबा धाव फलकावरती इथे प्रहार केला जातोय. मात्र
बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही या बायच्या स्वरूपामध्ये मिळालेला हा सिंगल आणि शेवटच्या बॉलमध्ये अखेरकार सिंगल मिळतोय शेलगर टीमला. पहिला सत्राचा खेळ इथे समाप्त होईल. धाबसंख्येचा विचार केला तर 62 धाबा टोटल जमा केल्यात. महेश स्पोर्ट शेलगर टीमना लक्ष्य सेकंड स्पेलमध्ये धाबा चेस करावे लागतील. कोंबडभुजी टीमला प्रवास असणारे 30 बॉल 63 धाबा. सेकंड स्पेल आपण जाऊया पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक आमचे सिनियर समालोचक करतात प्रवीणजी गायकर सर यांच्याकडे आपण सेकंड स्पेल साठी जाऊया. तोपर्यंत डीजेच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू. तर थँक्यू. तर सन्माननीय करण कोहली साहेब यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. तर करण कोहली शैलेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते इथं आपला शुभ सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थानं गोविंद मडवी साहेब देखील इथे व्यासपीठावर उपस्थित होते. जेव्हा जेव्हा नाबा संघ ज्या मैदानावरती खेळत असतो त्यावेळी त्यांचा चांगला सहयोग असतो. त्याच्यानंतर आमचे बालकृष्ण मामा शेलगरचे त्यांचंही स्पर्धेच्या वतीने स्वागत करूया. सातत्याने दमदार योगदान त्यांचे देखील या विभागामध्ये राहत असतो. तर इथे टार्गेट असेल प्रथम बॅटिंग करत असताना धाबा बनवल्या गेल्या त्या अर्थातच महेश स्पोर्ट्स शेलगर संघाच्या वतीनं 62 धाबा आणि 63 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. तो अर्थातच तर मंगेश स्मृती कोंबडभुजे संघासमोर 63 धाब्यांचं टार्गेट असेल. कदाचित 4 ओव्हर्स मध्ये फक्त 44 धाबा होत्या आणि या षटकामध्ये तुम्ही विचार केला 5व्या ओव्हर्स मध्ये तब्बल 18 धाबा खर्च केले या गोलंदाजानं. नवजान भोईर सारखा दमदार फलंदाज तुम्हाला त्यांच्या डगआउट मध्ये पाहायला मिळेल. तत्पूर्वी जर विचार केला मित्रांनो इथे शुभम कोहली कोंबडभुजेचा खऱ्या अर्थानं दमदार खेळाडू. मागची नाईटची स्पर्धा ट्रोंबेची अक्षरशः गाजवली या संघानं आणि मॅन ऑफ द सिरीज म्हणून या खेळाडूला गौरवण्यात आलं होतं. आणि कदाचित तशी जर फलंदाजी आता या मॅच मध्ये झाली तर चांगला परफॉर्मन्स राहू शकेल मंगेश स्मृती 11 कोंबडभुजे टीमचा. काल आम्ही वारंवार चर्चा करत होतो की 80 त्याच्यानंतर 60+ धावा होत होत्या आणि त्याच्यानंतर बाकीच्या मॅच मध्ये 50च्या वरती धावा झाल्या नाहीत. आणि आज सकाळच्या सत्रामध्ये देखील लो स्कोरचा मॅच तुम्ही पाहिलात आणि इथे सेकंड मॅच मध्ये मात्र इथे भरपूर धावा बनवल्या. प्रथम बॅटिंग करत असताना महेश स्पोर्ट्स 11 शेलगर संघानं बॅटिंगचा एकंदरीत विचार केला तुम्ही तर अर्थातच सरपंच सचिन भगत यांच्या माध्यमातून 7 चेंडूंमध्ये 19 धाव्यांची फलंदाजी पाहायला मिळाली. त्याच्यानंतर प्रणित भगत यांना चांगली साथ दिली. आदित्यने देखील साथ दिला. कुशलचं कौतुक करावं तेवढंच कमी. कुशलने देखील दमदार फलंदाजी केली आणि कुशलच्या बॅटमधून तब्बल आय थिंक कुशल भगत म्हणजे ज्युनियर कुशल आणि सिनियर कुशल हे दोन्ही आपल्याला पाहायला मिळत आहेत ते खऱ्या अर्थानं शेलगर संघाच्या माध्यमातून. तर नक्कीच शेलगर गावचे गोल्डन मॅन क्रिकेटसाठी दमदार योगदान देणारे प्रल्हाद शेठ यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. प्रल्हाद शेठ यावं व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या वतीनं स्वागत. त्याच्यानंतर आमचे बालकृष्ण मामा एवन जोडी खऱ्या अर्थानं म्हणावी लागेल शेलगर संघाची सातत्याने ज्याच्या विभागामध्ये स्पर्धा असतात तेव्हा दमदार योगदान त्यांचं राहिलंय. त्यांचंही स्वागत करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेने. इथे गरज आहे 30 बॉल आणि 63 धाबींची गरज ती म्हणजेच मंगेश स्मृती 11 कोंबडभुजे टीमला.
सलामीची जोडी स्ट्राईक एंडला शुभम आहेत, नॉन स्ट्राईक एंडला मनोज भगत आहेत. आणि गोलंदाजीचा विचार केलात तर गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आलेत ते अर्थातच आदित्य भगत ॲज अ कॅप्टन संघाचे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. प्रथम पॉवर पिचच्या ओव्हर्स मध्ये गोलंदाजीसाठी सज्ज. पहिलाच बॉल शुभम आहे स्ट्राईक एंडला. पहिल्याच बॉलवरती हवेमध्ये फटका आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येत होते दूरवरती आणि का कोईना निर्णायक क्षणी का त्याने निर्णय बदलला हे देखील विचारलं जाईल. प्रयत्न करायला हवे होते, चौकार गेला नसता, परंतु जर तुम्ही ही कॅच घेण्याचा प्रयत्न जर केला असता थोडासा दूर जरूर होता, परंतु इथे तोपर्यंत फलंदाजांनी 2 धाबा करून काढल्यात आणि 2 धाबेच्या मदतीने फलकावरती धाबा लागतायत त्या एकूण 2 या धावसंख्येवरती. सुरुवात तर चांगली झाली या ठिकाणी पाहायला मिळेल मंगेश स्मृती कोंबडभुजे टीमच्या फलंदाजांच्या माध्यमातून. लक्ष आपलंही स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. पहिल्याच बॉलवरती इथे स्वतः संघनायक आलेत आणि आपल्या जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतल्यात. यावेळी शॉर्करचा प्रयत्न, टॅप केलाय बॉलला. 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील वेगाने. तोपर्यंत 1 धाबे ते कंप्लीट होते आणि एका धाबेच्या मदतीने धावफलकावरती धाबा लागतायत त्या 3 धाबा. 63 धाब्यांचा पाठलाग करत असताना अजूनही 60 धाब्यांची गरज आहे. म्हणजे पॉवर प्लेचे जे ओव्हर असतील ते कोंबडभुजे संघासाठी धाबा जर आल्या तर त्यांना निर्णायक ठरू शकतील, परंतु इथे या ठिकाणी जर जबरदस्त गोलंदाजी झाली 2 षटकामध्ये तर मात्र थोडंसं महागडं ठरू शकतं कोंबडभुजे संघासाठी. पाहूया कितपत पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये धाबा रोखण्याचा प्रयत्न करतील शेलगर संघाचे गोलंदाज. कॅप्टन वर्सेस कॅप्टन ही लढाई तुम्हाला पाहायला मिळते. मंगेश स्मृती कोंबडभुजे टीमचे कॅप्टन आहे तिथे मनोज आणि त्यांना फाईट करतील ते गोलंदाजीवरती. अर्थातच या ठिकाणी गोलंदाज आदित्य भगत बंधूंची ही जोडी मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते. एकीकडे कॅप्टन आहेत शेलगरचे आदित्य, उंच बांधा असतील हा गोलंदाज, आणि एकीकडे तुम्ही फलंदाज पाहताय मजबूत शरीरयष्टी असणारा मनोज भगत. डॉट बॉल आला, निर्धाव चेंडूची ते सांगत होते. खराब बॉल आहे आणि त्याचा फायदा उचललाय फलंदाजानं. कदाचित आउटफील्ड फास्ट देखील आहे. फाईन लेगला क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने, अडवतील चेंडूला. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहूया. आय थिंक पंचांचा इशारा येईल इथे. व्हाईट बॉल. 2+1 3 धाबा मिळतील या बॉलवरती आणि 3 धाबेच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागतायत एकूण. त्या म्हणजेच बिनगडी बाद असताना 6 ही धावसंख्या. प्रति षटकांचा तुम्ही जर विचार केलात तर 12.60च्या सरासरीनं प्रत्येक ओव्हर्समध्ये या धाबा बनवाव्या लागतील आणि त्या अनुषंगाने मात्र तुम्हाला आता प्रयत्न करणं हे महत्वाचं असेल. काल कसोटीचा आहे, पण कसोटीला सांगा की वारसा मात्र हा संघर्षाचा असेल आणि नेहमी हा संघर्ष मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळालाय आणि या मॅच मध्ये देखील तसाच संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. तर इथे सन्मान केला जाईल मान्यवरांचा. सन्माननीय अतिथी प्रल्हाद शेठ गोल्डन मॅन यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. चेतन ठाकूर या स्पर्धेचे आमचे आयोजक यांच्या माध्यमातून त्यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अकुटप्प्याचा बॉल, अगदी वेग होता या बॉलवरती. हलकीशी अपील, परंतु पंचांकडे गोलंदाजांची अपील कदाचित व्हायला हवी होती. कदाचित मग प्रेशर टाकता आला असता. भरपूर चांगलं यष्टिरक्षण इथे पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूजी सांगत होते. गुड बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळते या ओव्हर्स मध्ये. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये गोलंदाज या ठिकाणी आदित्य भगत यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अकुटप्प्याचा बॉल. यावेळी बॅकफुट वर गेले होते, पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि चेंडू यावेळी जाईल सीमा रेषा पलीकडे. बॅट्समन मनोज यांच्या बॅट मधून आलेला हा चौकार. षटक आधी आतापर्यंत मार्गस्थ असताना धावफलकावरती धावा लागत आहेत 10. चांगली सुरुवात म्हणावी लागेल यावेळी कोंबडभुजे संघाच्या माध्यमातून, परंतु इथे यष्ट उद्ध्वस्त होतील. मिडल स्टंप उखाडून काढलाय आणि पहिला धक्का लागेल तो अर्थातच मंगेश स्मृती 11 कोंबडभुजे टीमला. चांगली बॅटिंग करत होते कॅप्टन इथे आणि एका कॅप्टनने दुसऱ्या कॅप्टनचा शिकार केली आणि शेवटच्या बॉलवरती इथे विकेट संपादन करत असताना गोलंदाज आदित्य भगत. पहिलं षटक इथे संपन्न होईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मंगेश स्मृती कोंबडभुजे टीमची धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद असताना 10. विजयासाठी आता 24 चेंडू आणि 53 धाब्यांची गरज. तर इथे नवीन फलंदाज येत आहेत करण कोहली.
खराब या ठिकाणी शॉट सिलेक्शन केला होता, कारण शेवटच्या बॉलवरती तुम्ही पॉवर प्लेच्या ओव्हर्स होतं गॅप तिथे शोधू शकता, परंतु इथे डायरेक्ट यष्ट्या वाकवल्या गेल्या आणि कॅप्टन मात्र इथे मैदानातून बाहेर होत आहेत. ते अर्थातच शुभम, माफ करा, मनोज बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का लागेल तो अर्थातच मंगेश स्मृती 11 कोंबडभुजे टीमला. परिस्थिती थोडीशी गंभीर आहे या ठिकाणी पाहायला गेला तर मनोज कोंबडभुजे मंगेश स्मृती कोंबडभुजे टीमची, कारण मनोज बाद झालेत. आता संपूर्ण डावाची या ठिकाणी धुरा असेल ती फलंदाज शुभम यांच्यावरती. हा एक आक्रमक फलंदाज आहे, हा शेवटच्या क्षणापर्यंत जर टिकला तर मात्र या मॅच मध्ये ते वर्चस्व प्रस्थापित करू शकतील, पण तेवढं शक्य नसेल, कारण शेलगर संघाची गोलंदाजी जर तुम्ही पाहिलीत, महेश पोट शेलगर संघाची, तर धाकड गोलंदाजी आहे आणि त्या गोलंदाजी समोर तुम्हाला एक चांगली फलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत पहिल्या ओव्हर्समध्ये 10 धावा जरी गेल्या असल्या तरी एवढ्या महागड्या धावा म्हणता येणार नाहीयेत, कारण ज्या पद्धतीनं पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये धावा रोखायच्या हव्या होत्या त्या धावा मात्र रोखल्या गेल्या गोलंदाजाच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज येत आहेत सौरभ कडू गोलंदाजी मार्कवरती महेश पोट शेलगर संघाच्याकडून, आणि स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत शुभम. 2 चेंडू 3 धावांमध्ये खेळतायत. फटका भरपूर चांगला आहे, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पलीकडे. शुभमच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार, चेंडू सीमा पार, 4 रन. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धाबा लागतात. एकूण 14. गुड बॅटिंग. आतापर्यंत 7 या धाव संख्येवरती फलंदाजी करतायत. राऊंड द विकेटने आलेत गोलंदाज. ओव्हर द विकेटने पहिले 2 बॉल फेकले होते, पहिला बॉल ओव्हर द विकेटने फेकला होता आणि यावेळी राऊंड द विकेटने आले. ऑफ स्टंप यॉर्करचा प्रयत्न अगदी बरोबर होता. अशीच लाईन तुम्हाला फेकावी लागते आणि जेव्हा तुम्ही राऊंड द विकेटने गोलंदाजी करताना तेव्हा तुम्हाला ऑफ स्टंप यॉर्कर टाकणं भरपूर योग्य ठरतं आणि तशाच पद्धतीचा बॉल इथे पाहायला मिळाला गोलंदाज सौरभ कडू यांच्या माध्यमातून. आतापर्यंत लाईन भरपूर चांगली झाली, एकही खराब चेंडू फेकला नाहीये. एक व्हाईट बॉल आला गोलंदाज पहिल्या ओव्हर मध्ये. यावेळी प्रॉपर टायमिंग, क्षेत्ररक्षक आहेत परंतु जज करतील. भरपूर चांगला एफर्ट होता पण निर्णायक क्षणी थोडेसे पुढे आले आणि हा झेल मात्र सुटला गेला आणि जीवनदान मिळाला फलंदाज शुभम यांना. चेंडू सीमा पार, षटकार. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं विचार केला तर या स्पर्धेसाठी मित्रांनो सागर शेठ ठाकूर साहेबांच्या वतीनं तब्बल या स्पर्धेला सेकंड नंबरचं पारितोषिक 50,000 रोख रक्कम आणि 200 टी शर्ट्स त्यांच्या माध्यमातून आम्हाला इथे पुरस्कृत केले गेले. त्यांचे स्वागत. बॅकफुटवर जाऊन पंच केलाय बॉलला स्क्वेअर लेगला. नो मॅन्स लँड. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द लाईन. शुभमच्या बॅट मधून अजून एक तडाखा, 4 रन. देव माझा शक्तीचा, सामर्थ्य आणि युक्तीचा, शत्रू हा गनिमांचा, कैवारी हा जनतेचा, जाणता राजा रयतेचा. हर हर महादेव, जय शिवराय. सातत्याने येणाऱ्या 2 दिवसामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त माझं तर म्हणतं 2 दिवस नाही, संपूर्ण आयुष्याचा प्रत्येक क्षण शिवरायांची गाथा गावी, शिवरायांची कथा सुनावी असं नेहमी वाटत असतं. व्यासपीठावरती दमदार यशस्वी या स्पर्धेचे आमचे शिल्पकार अर्थात सागर शेठ ठाकूर साहेबांचं आगमन झालंय. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 200 टी शर्ट्स आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक अर्थातच 50,000 रुपये रोख रक्कम त्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केले गेले. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. तसेच काही गरज लागली तर त्यांची पूर्तता सागर शेठ यांच्या माध्यमातून नेहमीच केली जाते. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करूया. उपसरपंच आहेत नावे ग्रामपंचायतचे माजी, त्यांचंही स्वागत. यावेळी इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, व्हेरी गुड फिल्डिंग. निर्णायक क्षणी हा चेंडूला अडवला गेला लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, परंतु तोपर्यंत धावा मिळतील. एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागतात. एकूण 26. जी सरासरी राखायची होती ती सरासरी राखत असताना मंगेश स्मृती 11 कोंबडभुजे टीम भलेही फलंदाज पहिला लवकर बाद झाला असला तरी मात्र डाव इथे सावरत असताना फलंदाज इथे अर्थातच शुभम कोहली आणि त्यांना साथ देत आहेत करण कोहली. आता स्ट्राईक एंडला आलेत. एकूण धावाचा विचार केला 63 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 63 धावांचा पाठलाग करत असताना इथे जर विचार केला तुम्ही तर धाव फलकावरती 27 धावा लागल्या आहेत. अजूनही 26 धावा, माफ करा, 26 धावा धाव फलकावरती लागत आहेत. थोडासा कमबॅक करावा लागेल गोलंदाजांना. जर अशी गोलंदाजी होत गेली
तर तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागेल. अगदी फटका भरपूर चांगला हवेच्या विरुद्ध हा फटका होता आणि एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या दिशेने वन माउस ओव्हर द लाईन, चेंडू सीमा पार. हा दर्जेदार करंटच्या बॅट मधून आलेला चौकार आणि चौकाराच्या मदतीनं इथे षटक क्रमांक दुसरं संपन्न होईल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर मंगेश स्मृती कोंबडभुजे टीमची धावसंख्या पोहोचते 15.00च्या सरासरीनं. 1 गडी बाद 30. तोपर्यंत पाणी जाईल मैदानात आणि जर तुम्ही स्कोरिंग कंपॅरिझनचा विचार केला, पाणी घेऊन जायचं मैदानात, तुम्ही स्कोरिंग कंपॅरिझनचा विचार केलात तर प्रथम बॅटिंग करत असताना या ठिकाणी धावा बनवल्या होत्या त्या म्हणजेच महेश पोट शेलकर संघानं 30 आणि त्याचंच कंपॅरिझन जर पाहायला गेलात तर धावफलकावरती धावा लागतायत त्या 1 गडी बाद असताना 30. इथून तुम्ही समीकरण पाहिलं तर इक्वल आहे दोन्ही संघांच्या. प्रथम पॉवर प्लेचा विचार जर केलात तर दोन्ही संघानं 30-30 धावा बनवल्या होत्या. आता गरज आहे 18 चेंडू आणि 33 धावांची गरज. यस डीजे डॅने. येऊन फिरा तर नक्कीच हे तुम्हाला खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला आमचा अभिमान वाटेल. रोज डे प्रपोज डे रोज येत असतात. राजाची जयंती मात्र मोठ्या थाटामाटाने संपूर्ण जगभर शिवजयंतीचा शिवजल्लोष तुम्हाला पाहायला मिळेल. तर जाऊया मॅचच्या दिशेने. षटक 2 इथे कंप्लीट झालेत. पॉवर प्लेचे ओव्हर्स ज्या धाबा हव्या होत्या त्या धाबा मंगेश स्मृती कोंबडभुजे टीमने बनवल्या. आता 18 बॉलमध्ये 33 धावांची गरज असेल ही मॅच जिंकण्यासाठी. सर्वांचं मनापासून कौतुक करूया. श्री गणेश क्रिकेट संघ खाडी नावे खाडी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली जाते. सर्व दानशूर दात्यांचं देखील मनापासून कौतुक करूया ज्यांनी सडल हाताने या स्पर्धेसाठी मदत केली. दानशूर सडल हाताने मदत केली त्यांचंही मनापासून स्वागत. परिस्थिती जेवढी बिकट शिवरायांचा मावला तेवढाच तिखट. परिस्थिती जेव्हा परीक्षा घेते तेव्हा नवीन जिद्द जन्माला येते आणि ती जिद्द उराशी बाळगून तुम्ही नेहमी प्रयत्न करत राहा आणि ते प्रयत्न इथे करावे लागतील. तर शुभम खेळतायत 1 षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीनं. एकूण शुभमच्या बॅटिंगचा तुम्ही विचार केलात तर 18 या धावसंख्येवरती तो फलंदाजी करतोय. करण कोहली 400च्या स्ट्राईक रेटने इथे फलंदाजी करतायत. त्यांच्या बॅटमधून देखील 1 चौकार आलाय. तर शेलकर संघाचं अस्तित्व थोडंसं धोक्यामध्ये असेल कारण आता तुम्हाला कमबॅक करावा लागेल. पॉवर प्लेचे ओव्हर समाप्त झालेत. आता इथून तुम्हाला फिल्डिंग रेस्ट्रिक्शन हटवली जाईल म्हणजेच बाउंड्री लाईनच्या जवळ सीमा रेषेला अगदी जवळ आता 5 खेळाडू तैनात असतील. गोलंदाज पुन्हा एकदा आलेत कॅप्टन आदित्य भगत. सेकंड स्पेल पहिल्या ओव्हर्स मध्ये धावा खर्च केल्या होत्या 10. आता इथे सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजीसाठी आलेत. यावेळी साबेत आहे फटका लॉफ्टेड करण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक घेत आहेत. खराब फिल्डिंग. लगेच त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतायत आणि थ्रो देखील कमजोर होता आणि त्याचा फायदा उचलला फलंदाजांनी. 2 धावा कंप्लीट. शुभमचा लक्ष असता कदाचित तर तिसरी धाव देखील कंप्लीट केली गेली असती आणि जशी तिथे तुम्ही पाहिलात फिल्डिंग थोडीशी रिस्ट्रिक्ट खराब झाली. 17 चेंडू आणि 31 धावांची गरज. धावफलकावरती धावा लागल्यात. या 2 धाब्याच्या मदतीनं 32-63 धावांचा पाठलाग करत असताना आता 17 बॉल मध्ये 31 धावांची गरज. अडचणी तेव्हाच येतात जेव्हा तुमचं ध्येय मोठं असतं. वेल कधी कशी येईल सांगता येत नाही. रामाला रात्री राज्य मिळणार होतं आणि सकाळी उठल्यानंतर त्याला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. म्हणजे बारी बारी सबकी बारी. आता पाहावं लागेल मैदानात कोणाची बारी असेल. लाईन खराब आहे. फुल टॉस बॉल. वेस्ट साइड पंचाने लगेच त्याला नो बॉल घोषित केलं आणि इथे फ्रीटचा बॉल पुढचा असेल परंतु पाहूया इथे चौकार मिळेल काय. आणि हा चेंडू कदाचित शेवटच्या क्षणी. फिल्डिंग तर भरपूर चांगली झाली तोपर्यंत फलंदाजाने धाबा कंप्लीट केलाय. इथून तब्बल 3+1 एक नो बॉलची धाव असेल आणि इथे या बॉल वरती 4 धावा मिळतील आणि 4 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागतायत त्या एकूण 36 धावा. म्हणजे पुढचा बॉल असेल फ्री हिट. मंगेश स्मृती 11 कोंबडभुजे टीमच्या बॅट्समनला करण कोहली यांच्यासाठी. करण 1 बॉल 4. 400च्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत फलंदाजी करतायत. 17 चेंडू आणि 27 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. आदित्यकडून ह्या अपेक्षा नव्हत्या परंतु ही खराब गोलंदाजी.
फ्रेडचा बॉल होता, तिथे निर्धाव चेंडूची सांगता होते. बघा फ्रेडच्या बॉलवरती तुम्ही हे कमबॅक करू शकता, कारण फ्रेडच्या बॉलवरती मोठे फटके नेहमी खेळण्याचा प्रयत्न करतात फलंदाज. तिथे फक्त तुम्हाला रनआउटचा विकेट दिला जातो आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 16 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती म्हणजे 27 धावेंची. संघर्ष हे प्रगतीचं आमंत्रण असतं आणि तिला जो स्वीकारतो ना तोच आयुष्यात पुढे जातो. जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा सुरुवात होते खरी आयुष्याच्या लढाईची आणि ती सुरुवात आता झाली मैदानावरती. ती म्हणजेच महेश स्पोर्ट्स सेलगर क्रिकेट संघाची. धाबा रोखायच्या आहेत, 9 फलंदाज अजूनही शिल्लक असतील, धाबा बनवायच्या आहेत, परंतु शेलगर जाईल पुढे की मैदानावरती कोंबडभुजी जाईल पुढे, तो पुन्हा एकदा नवयुग शेलगर संघासोबत. फुलटॉस बॉल, त्याला दिशा दिली, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील त्या ठिकाणी. तोपर्यंत एकच धाव कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागतायत. त्या 37, 15 चेंडू आणि 26 धावेंची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. समुद्राचा तल शोधल्याशिवाय मोती मिळत नाही आणि प्रयत्नांशिवाय तुम्हाला कधीच यश मिळत नाही. प्रयत्नांती परमेश्वर. नेहमी प्रयत्न करत राहा आणि प्रामाणिकपणे करत राहा तरच तुम्हाला यश मिळेल. ते प्रयत्न दोन्ही संघ करतायत, परंतु शेलगर संघ थोडासा बॅकफूटवर आहे या मॅच मध्ये म्हणावं लागेल. यॉर्कर बॉल, अगदी परफेक्ट बुंदा फेकला होता गोलंदाज आदित्य यानं. तिथे मिड विकेटला क्षेत्ररक्षक येत आहेत, उचलतील. फक्त एकच धाव कंप्लीट होते. एक धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धाबा लागतायत. त्या 38, आता 14 चेंडू आणि 25 धावेंची गरज. काल 12 बॉल 20 धावा असताना तो सामना वाचवला होता अमोल स्मृती 11 उल्वे टीमनं आणि इथे मात्र 14 चेंडू मध्ये 25 धावेंची गरज आहे. कदाचित तोच इतिहास मैदानावरती होईल का, परंतु शुभम आहे मैदानात, तोपर्यंत जमेची बाजू असेल मंगेश स्मृती 11 कोंबडभुजे टीमला. यावेळी स्पोलर लाईनचा बॉल होता, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मध्ये पाहायला मिळाली, परंतु मिसफिल्ड. रन झाली असती परंतु इथे जोखीम घेण्याचा प्रयत्न करत नाहीयेत, कारण त्यांना माहिती आहे इथे धाबा असते येत आहेत आणि कदाचित त्या अनुषंगाने इथे रिस्क घेण्याचा प्रयत्न करत नाहीत फलंदाज. एक धाव कंप्लीट, एका धावेच्या मध्यम धाव फलकावरती 39 धावा लागतायत. आता 13 चेंडू 24 धावेंची गरज. आय थिंक चेतन जर विचार केला तुम्ही तर इथे रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी कमी पाहायला मिळते, थोडीशी कमजोर पाहायला मिळते. परंतु याचं एक वैशिष्ट्य असेल की आता विकेट सध्या गमावण्याच्या विचारात नसतील कोंबडभुजे संघाचे फलंदाज, की जास्त रिस्क घेणं हे गरजेचं नसेल. या बॉलवरती ऑन साइडला खेळले अलॉंग द कार्पेट ग्राउंड शॉट. चेंडू डीप मिड विकेटला येत आहेत, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक उचलतील. त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट. षटक क्रमांक 3 देखील संपन्न होईल आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती लागतायत, त्या म्हणजेच 40 धावा, एक गडी बाद. विजयासाठी गरज आहे ती म्हणजेच 12 चेंडू आणि 23. पुन्हा एकदा स्कोरिंग कंपॅरिझन सेम असेल. त्यावेळी प्रथम बॅटिंग करत होता शेलगर संघ, त्यावेळेस देखील 3 षटकांमध्ये 40 धावा होत्या आणि सेकंड इनिंग्स मध्ये पाठलाग करत असताना देखील 40 धावा. म्हणजे आता 12 बॉल मध्ये 23 धावा बनवायच्या आहेत त्या कोंबडभुजे टीमला. क्या बात आहे, क्या बात आहे डीजे. अगदी मनाला मंत्रमुग्ध करणारं हे संगीत तुम्ही ऐकलत. कोंडाण्यासाठी तानाजी गेला, घोडखिंडीसाठी समोर बाजी आला, महाराष्ट्र स्वराज्य रक्षणासाठी खऱ्या अर्थानं राजे शिवछत्रपती आहे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी झाले. त्यांचे हे सुमधुर संगीत डीजे डॅनी, तुमचं मनापासून मी कौतुक करू. अगदी गोरा चिट्टा डॅनी तुम्ही पाहू शकता. लवकरच तुम्हाला लग्नाच्या बंधनात अडकाल, लवकरच तुमचा विवाह होईल, त्यासाठी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. भरपूर चांगली डीजे ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून. राजू उर्फ डॅनी त्यांचंही सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार होतील. इथून 12 चेंडू मध्ये 23 धावांची गरज असेल का इथून मॅच कुठल्या संघाकडे झुकेल हे तुम्हाला पाहायला मिळेल. शाळा चांगली असली की मुलं शिकतात असं नाही, मुलं चांगली असली की कुठल्याही शाळेत ते शिकतात. आखू टप्प्याचा पहिला षटकार असा असेल या स्पर्धेमध्ये जो उजव्या हाताच्या फलंदाजानं हवेच्या विरुद्ध एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून हा चेंडू ढकललाय सीमारेषा पार. षटकार थँक्यू. षटकार आलाय. षटकाराच्या मधून धाव फलकावर धावा लागतात 46. आता 11 चेंडू आणि 17 धावांची गरज. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा बॉल, गॅप आहे तिथे, चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. अजून एक दर्जा चौकार. शुभम ऑन फायर. चेंडू सीमा पार, चौकार.
षटकार. आता गरज आहे फक्त 7 धाब्यांची उर्वरित 9 बॉल मध्ये. थँक्यू डीजे. 14 चेंडूंमध्ये 41 धाब्यांची इनिंग साकारतोय. कदाचित इथून 2 षटकार आले तर ही मॅच जिंकू शकतील आणि अर्धशतक देखील कंप्लीट होईल. परंतु हे महत्वाचं षटक होतं. या षटकामध्ये धावा थांबवल्या होत्या परंतु प्रत्येक महागडा गोलंदाज ठरतोय. चला कमबॅक तुम्हाला करणं हे महत्वाचं असेल. इथून देखील तुम्ही शुभमची विकेट जरी घेतली तरी मॅच मध्ये बनवू शकता. काल विचार केला गोल्डी अँड जश 11 बामणडोंगरी टीमने अक्षरशः कमी धावा तिन्ही मॅच मध्ये वाचवल्या आणि त्या धावा मात्र तुम्हाला आता देखील वाचवणं गरजेचं असेल. कारण प्रतीकवर दिलेला निर्णय कदाचित थोडासा मागडा ठरलाय आणि या धावा इथे खर्च करतायत गोलंदाज प्रतीक भगत. 9 चेंडू 7 धाब्यांची गरज. यावेळेस देखील हवेत आहे फटका फसलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येत आहेत आणि इथून मात्र शेलगर संघ नक्कीच कमबॅक करेल. आता इथे गरज आहे ती म्हणजेच 8 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. तर इथे फलंदाज खऱ्या अर्थाने सुमधुर संगीत आहे. हॅट्रिक आमदार प्रचंड ठाकूर साहेबांच्या नावाने ही स्पर्धा करताना पाहायला मिळते आणि त्यांच्याच नावाचं सुमधुर संगीत. एकदा बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या शुभमसाठी. का मला ट्रॉम्बेच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज 2 व्हीलर बाईक देऊन गौरवण्यात आलं होतं. तशीच बॅटिंग साकारली. 15 बॉल 41. आता 8 चेंडू 7 धाब्यांची गरज. इथे हा ट्रॅकरचा बॉल होता आणि इथे शेलगर संघ मात्र या मॅच मध्ये कमबॅक करत होता आणि हे काय चित्र घडतंय पुन्हा एकदा. जेलही सुटला आणि तिथे चौकार आला आणि इथे पंचांचा इशारा येईल. चौकार. हा तेलही गेलं तूपही गेलं. हाती राहिलं फक्त आता धोपाडणं. चौकार. थँक्यू. तर या ठिकाणी 7 बॉल आणि 3 धाब्यांची गरज असेल. कदाचित हा झेल जर टिपला असता तर मॅच मध्ये पकड मजबूत झाली असती. आणि इथे बॅकफुटवर जाऊन पंच केलाय बॉलला. महेश शेलगर संघ या स्पर्धेमधून बाहेर होईल. परंतु या ठिकाणी जर विचार केला तुम्ही तर सामना जिंकलाय मंगेश स्मृती 11 कोंबडभुजे टीमनं. हार्दिक हार्दिक अभिनंदन अँड हार्ड लक टीम सचिन शेठ. कारण आपण या स्पर्धेमध्ये सामना गमावला. काही चुका झाल्या गोलंदाजांच्या माध्यमातून, काही चुका झाल्या क्षेत्ररक्षणच्या माध्यमातून आणि त्याच्या जोरावरती हा सामना जिंकला मंगेश स्मृती 11 कोंबडभुजे टीम. हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर लाईन अप करून या शेलगर क्रिकेट संघ आणि लाईन अप करून आतमध्ये जा कोंबडभुजे टीम.